हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीची सामान्य विज्ञानाची प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका. एकूण गुण असणार आहे 50, वेळ असणार आहे 2 तास. सो विद्यार्थी मित्रांनो, बघूया पहिला प्रश्न. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. 2025 या वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही कंसामध्ये शब्द दिलेले आहे, ते शब्द आपल्याला रिकाम्या जागी भरायचे आहे. सो उंटाच्या पायाला डॅश डॅश असता, गादीसारख्या उचक्या. दुसरा आहे पाणी प्रकाश संश्लेषण करून डॅश डॅश तयार करतात. तर या ठिकाणी बघा उत्तर आहे अन्न ग्लुकोज. तापमान मोजण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते. तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरले जाते. मासे श्वसनासाठी डॅश डॅशचा वापर करतात. मासे श्वसनासाठी या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेला आहे गलफळे यांचा वापर करतात. पहिला ऑप्शन आहे. आणि पाचवा आहे भूकंपाची तीव्रता डॅश डॅश स्केलवर मोजली जाते. तर भूकंपाची तीव्रता ही रिक्टर या स्केलवर मोजली जाते. तर या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, रिक्टर नसतं या ठिकाणी, तर रिस्टर असतं. सो यानंतर बघा प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे. चुकी बरोबर ते लिहायचे आहे. गुण दोन असणार आहे. कोणतेही 4 सोडवायचे आहे, म्हणजे एका गुणाला अर्धा गुण असेल. बघा पहिला आहे स्थल जीवांना गलफडे असतात. दुसरा आहे झालेयम पाणी व खनिज द्रव्य वाहून नेतो. तिसरा आहे बलामुळे गतीत बदल होतो. चौथा आहे स्थिर विद्युत निर्माण करण्यासाठी काचेच्या दांडीचा वापर होतो. आणि पाचवा आहे पूर ही मानवनिर्मित आपत्ती आहे. तर या प्रकारे आहे बघा, इथं पेना पेन्सिलने काही लिहिलेलं आहे, तर इग्नोर दिस. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 1 मध्ये शास्त्रीय कारणे द्यायचे आहे, कोणतेही 4. प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. एकूण 8 गुण आहेत. बघा पहिला प्रश्न आहे उंटाला वाळवंटाचं जहाज म्हणतात. दुसरा आहे, हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, नेहमी येतो, IMP प्रश्न आहे, करूनच ठेवा. दुसरा आहे बघा पानांना वनस्पतीचे स्वयंपाकघर असे म्हणतात. यानंतर बलामुळे वस्तूचा वेग बदलतो. तिसरा आहे बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पती थंड राहते. नेक्स्ट आहे वर्गीकरणाची गरज का आहे. यापुढे आहे बघा आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी आवश्यक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. यापूर्वी जर आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 अ गटात न बसणारे शब्द लिहायचे आहे. कोणतेही 4 गुण 2 असणार आहे. उंट, गाढव, हत्ती, मासा. तर या ठिकाणी मासा हे उत्तर येतं, कारण की तो जलचर आहे. यानंतर झायलम, फ्लोएम, परागकण, पेशीभित्ती. सो त्यानंतर आहे उष्णता, प्रकाश, ध्वनी आणि फूल. तर यामध्ये फूल हे उत्तर आहे. यानंतर आहे भूकंप, पूर, वादळ, चाकू. सो याचं उत्तर आहे चाकू, कारण की ह्या आपत्ती आहे. चाकू मात्र आपत्ती नाही आहे, ते आपण स्वतःहून कधी कधी हातात घेत असतो. इट्स अ फनी ऑफ द पार्ट्स. एनिवे, नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 2. जोड्या लावा. झायलम, थर्मामीटर तापमान मोजणे. नंतर मुळे वनस्पती रोवून ठेवणे. नंतर लास्ट वन आहे उष्णता. तर उष्णता प्रसरण. तर राहिलेला झायलमचा आन्सर हे ऑफकोर्स जे राहिलं आहे ते येतं. सो हवं तर व्हिडिओ पॉज करा, प्रश्न हे लिहून घ्या, उत्तर मात्र तुम्ही हे लिहायचे आहे, जेणेकरून तुमचा सराव होईल. या ठिकाणी काही चुकीचे खुणा केलेल्या आहे, सो ते उत्तर नाही आहेत. जसे की पहिलं गाढव होतं, तर गाढव नाही आहे त्याचं उत्तर. सो बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. सो व्यवस्थित तुम्ही हे प्रश्नच लिहून घ्या फक्त, आणि उत्तरे हे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचा देखील सराव होईल. सो नेक्स्ट आपण क्वेश्चन बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. पहिला आहे प्रकाश संश्लेषण म्हणजे काय. दुसरा आहे स्थिर विद्युत म्हणजे काय. तिसरा आहे भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी लिहायची आहे. अतिशय काही सोपे प्रश्न असतात. सो नक्की हे सर्व प्रश्न उत्तर हे करून ठेवा, जेणेकरून कोणताही प्रश्न आपल्याला आला तरी देखील आपल्याला त्याचं उत्तर हे लिहिता येईल.
नंतर बघा आहे बलाचे 2 प्रकार सांगा. 5वा आहे फुलांचे मुख्य अवयव लिहायचे आहेत. 6वा प्रश्न आहे पोषणाचे 2 प्रकार लिहा. आणि 7वा प्रश्न आहे गतीची व्याख्या करा. यानंतर गतीची व्याख्या लिहायची आहे. गती म्हणजे काय? यानंतर 8वा प्रश्न आहे उष्णतेचे परिणाम लिहा. उष्णतेचे काय काय परिणाम होतात ते लिहायचे आहे. 9वा प्रश्न आहे समुद्रातील प्राण्यांमध्ये कोणते अनुकूलन आढळते. आणि लास्ट वन 10वा प्रश्न आहे प्रभार कसे निर्माण होतात. तर या प्रकारे 10 गुणांसाठी हे 10 प्रश्न असणार आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 मधील ब आहे सुबक आकृती काढायची आहे. कॅक्टस वनस्पतीचे अनुकूलन याची आकृती तुम्हाला काढायची आहे. त्यासोबतच तुम्ही त्याची नावं देखील हे पाठ करायचे आहे. 4 गुणांसाठी आकृती असणार आहे. प्रत्येकी एका आकृतीस तुम्हाला 2 गुण असणार आहे. यानंतर थर्मामीटरची आकृती देखील काढायची आहे. ती देखील 2 गुणांसाठी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर इतरही प्रश्नपत्रिका प्रश्न आणि उत्तरासहित देखील आहे. त्याचा देखील नक्की सराव करा. ॲटलिस्ट तुम्ही 2 ते 3 प्रश्नपत्रिका नक्की करून केल्या तर नक्कीच तुम्हाला हे चांगले मार्क्स मिळतील. कारण की तुमचा सराव होतो, अभ्यास होतो. सर्व IMP प्रश्न होऊन जातात तुमचे. नक्कीच ही ट्रिक फॉलो करा. 2 ते 3 प्रश्नपत्रिकांचा सराव हा नक्कीच कोणत्याही परीक्षेला जाताना करायचा असतो. म्हणजेच प्रिव्हियस क्वेश्चन पेपर हे करायचे असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला तक्ता पूर्ण करायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे 6 गुणांसाठी घटक आणि अवयव दिलेले आहे. त्यांचे कार्य लिहायचे आहे. जसे की मुळांचे कार्य काय आहे. दुसरा आहे फ्लोएम. तिसरा आहे केसर दल. 4था आहे गलफडे म्हणजेच माशांची कल्ले. यानंतर बघा 5वा आहे विद्युतदर्शी आणि 6वा आहे भौतिक राशी. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 4 त्यातील ब उदाहरणासहित स्पष्ट करा. कोणताही एक लिहायचा आहे. 3 गुणांसाठी असणार आहे. पहिला आहे अन्न साठवणारी मुळे. उदाहरणासहित स्पष्टीकरण करायचे आहे. दुसरा आहे नैसर्गिक आपत्ती. दुसरा पॉईंट अतिशय सोपा आहे. तुम्ही लिहू शकता इझिली. नैसर्गिक आपत्ती कोणते आहे आणि त्याचं उदाहरण देऊ शकता, का येतात वगैरे वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊया. बघा प्रश्न क्रमांक 4 तील क आहे. आकृती काढून स्पष्ट करायचे आहे. कोणतेही 2 8 गुणांसाठी आहे. म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नात 4 गुण असणार आहे. पक्ष्याच्या शरीरातील उडण्यासाठी झालेली अनुकूलने. दुसरा आहे भूकंप मापक आणि तिसरा आहे थर्मास फ्लास्क. तर या 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहे. प्रत्येकी एका प्रश्नास तुम्हाला 4 गुण असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही जी आपण आज प्रश्नपत्रिका अभ्यासली आहे तर ती असणार आहे 2025 म्हणजे याच वर्षीची. याच प्रकारे आपल्या चॅनलवर इयत्ता 7वीची प्लेलिस्ट आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवर अनेक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्याचा देखील अजूनही काही प्रश्नपत्रिका आणि उत्तरासहित दिलेले आहे. तर त्याचा देखील नक्की सराव करा. त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. नेक्स्ट मंथमध्ये तुमची संबोध एक्झाम देखील आहे. त्याचे देखील इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळतील. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. हाईप हे बटन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक पहिला व्हिडिओ हा तुमच्या जवळ येईल. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा.